आपलं काय तेच चालू आहे बाबा. अवेअरनेस पसरवणं. नो कॅन्सर, नो टोबॅको, नो अल्कोहोल. सगळ्याला नो नो का जोडतोयस तू आता? दारू पिणं वाईट थोडी आहे. दारू प्यायल्यावर म्हणे स्वर्ग दिसतो, आपल्याला रिलॅक्स फिलिंग येते. मग तू का सर्वांना सांगतोयस की दारू पिऊ नका म्हणून? अरे, दारू प्यायल्यामुळे जर स्वर्ग दिसत असला तर मग सर्वच जण दारू पितील ना. सर्वांनाच स्वर्ग दिसेल. मरायची गरजच काय आहे. म्हणून मी म्हणतोय की दारू पिऊ नका. दारू पिणार म्हणजे तुम्ही मरणार. मरणार म्हणजे तुम्हाला स्वर्ग दिसणार. जगण्याचा फायदा काय? मस्त बोललास तू. चल चल, पटकन सगळ्यांची दारू सोडवूया. मग काय, लिव्हर सिरोसिस, कॅन्सर, किडनी फेल, हार्ट अटॅक ने मरण्यापेक्षा साधंसुद्धा मरण किंवा जास्त आयुष्यभर जगून आलेलं मरण कधीही चांगलं. आता टेन्शन आलं की दारू पिणं, पार्टी असली की दारू पिणं, हळद, लग्न काहीही असलं तरी दारू पिणं. काय बावळट माणसं आहेत ही. काय टेन्शन आलं तर रिलॅक्सेशनसाठी लिंबू सरबत हा किती उत्तम पर्याय आहे. तर तुला माहिती आहे का, आपण जेव्हा अल्कोहोल ड्रिंक करतो तेव्हा आपली बॉडी एक रिलॅक्स हॉर्मोन सिक्रीट करते, डोपामाइन नावाचं. म्हणजे ॲक्च्युली ते रिलॅक्सिंग अँड हॅपी हॉर्मोन आहे. तर तसंच काहीसं हॉर्मोन दारू प्यायल्यामुळे किंवा टोबॅको सिक्रेशनने, कॅफिनने आपल्या बॉडीमध्ये निर्माण होतात. आणि ती तात्पुरती असतात. नॅचरली सुद्धा आपण ती सिक्रेट करू शकतो. त्याला कोणत्या बाहेरच्या ॲडिक्शनची गरज नाही आहे. एक्झॅक्टली. चल चल, आपण अवेअर करूया सर्वांना. मग काय, रोनाल्डो सारखं इम्पॅक्ट मी आणणार म्हणजे आणणार.